नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व 15वा वित्त आयोग सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये नाशिक महानगरपालिकेमधले या ठिकाणी 250 जागा सुटलेल्या आहेत. हो, या ठिकाणी लक्षात घ्या, 250 जागा सुटलेल्या आहेत. जाहिरात क्रमांक 1 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ह्या 250 जागा सुटलेल्या आहेत. याआधी विविध या ठिकाणी जिल्ह्यातील जागा सुटलेल्या आहेत, जसं की मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिकेच्या सुद्धा सुटलेल्या आहेत. धाराशिव मधल्याही तुम्हाला दिसत असतील या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. त्यानंतर ठाणे महानगरपालिका आणि जालना जिल्हा परिषद याच्यामध्ये सुद्धा आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा, नाशिकमध्ये सुद्धा आता 250 जागा ह्या सर्वात अधिक सुटलेल्या आहेत. या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी ॲडव्हर्टाइज बघणार आहोत, शेवटपर्यंत बघत राहा. या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा, या पदाचं नाव दिलेलं आहे, या ठिकाणी एकूण पद दिलेली आहेत, शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, पद कुठलं आहेत, कोणत्या ठिकाणला आहे ते दिलेलं आहे आणि एकत्रित मानधन म्हणजे प्रति महिना किती असेल हे सुद्धा दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, पहिलं जे पद आहे या ठिकाणी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. टोटल पद या ठिकाणी एक आहे. शैक्षणिक अर्हता MBBS विथ MD मायक्रोबायोलॉजी फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल मधलं लागतंय. त्यानंतर हे नाशिक इथलं ठिकाण आहे आणि 75,000 रुपये प्रति मानधन आहे. या ठिकाणी बघा, सेकंड पद आहे सर्जनचं. या ठिकाणी टोटल जे एक पद आहे या ठिकाणी MBBS विथ MS डेंटल सर्जरी DNB फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल या ठिकाणी दिलेलं आहे. सातपूर या ठिकाणी आहे आणि 75,000 रुपये या ठिकाणी मानधन आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम नाहीये. हे जे पद भरलेले आहेत ते डायरेक्ट या ठिकाणी आहेत तुमच्या एक्सपिरियन्स आणि तुमच्या क्वालिफिकेशन बेसिसवर तुम्हाला घेतलं जात आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, 3 नंबरचं जे पद आहे पेडिट्रिशियनचं आहे. या ठिकाणी टोटल एक पद आहे. या ठिकाणी MD PED DNB DCH फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. हायेस्ट क्वालिफिकेशन विल बी प्रिफर्ड. ठीक आहे, ते या ठिकाणी नाशिक रोडवरती आहे यांचं या ठिकाणी. त्यानंतर बघा, 75,000 याला सुद्धा प्रति महिना आहे. या ठिकाणी बघा, 4 नंबरचं पद आहे SNCU सिनियर मेडिकल ऑफिसर. फुल टाइम मध्ये पाहिजे. टोटल एक पद आहे. MBBS विथ DCH फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. या ठिकाणी बघा, नाशिकलाच आहे. या ठिकाणी 60,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी मानधन राहील. 5 नंबरला बघा, सायकॅट्रिस्टचं आहे 14. या ठिकाणी टोटल जे पद आहेत ते 14 आहेत. या ठिकाणी बघा, कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही आहे. 14 पदांना कोणीही भरू शकतं. MD आहे सायकॅट्रिस्ट DPM DNB फ्रॉम इन्स्टिट्यूट. या ठिकाणी बघा, पदांचं या ठिकाणी तपशील दिलेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकतात. या ठिकाणी बघा, 2,000 रुपये पर व्हिजिट ॲज अ फिक्स्ड अमाऊंट, ₹100 रुपये पर केस बेसिस, ₹5,000 पर व्हिजिट असं दिलेलं आहे या ठिकाणी अप्पर लिमिट पर्यंत. त्यानंतर बघा, 6 नंबरचं या ठिकाणी बघा, फुल टाइम मेडिकल ऑफिसर पाहिजे. 7 पदे आहेत या ठिकाणी. MBBS फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल आहे. नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ एरियामध्ये या ठिकाणी जागा आहेत. 60,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी तुमचं मानधन राहणार आहे. त्यानंतर बघा, 7 नंबरचं जे पद आहे पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर पाहिजे. टोटल या ठिकाणी 16 पदे आहेत. रिझर्वेशन नाही आहे या पदांना, कोणीही भरू शकतं. MBBS फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट मधून तुमचं पाहिजे. त्यानंतर UPSC NMC एरिया आहे. सेम 2,000 पर व्हिजिट आहे. 15 व्हिजिट होणार आहेत एका महिन्यामध्ये. मॅक्सिमम पे तुम्हाला 30,000 रुपये महिना एवढा राहील. त्यानंतर बघा, या ठिकाणी 8 नंबरचं पद आहे या ठिकाणी ANMचं. त्याला टोटल 53 या ठिकाणी पद आहेत. हे डिवाइड केलेलं आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. यामध्ये बघा, ANM कोर्स विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल याच्यामधून पाहिजे. UPHC NMC एरियामध्ये या ठिकाणी येतं. 18,000 रुपये प्रति महिना तुम्हाला मानधन राहील. त्यानंतर बघा, 9 नंबरचे जे आहे लॅब टेक्निशियनचं पद आहे. टोटल 7 पदे आहेत, डिवाइड केलेले आहेत. BSc DMLT फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट आहे. 1 वर्षाच्या एक्सपिरियन्स सोबत तुम्हाला पाहिजे. UPHMC NMC एरिया आहे, याच्या ठिकाणी 17,000 तुम्हाला पेमेंट राहणार आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट 10 नंबरचं जे आहे ते फार्मासिस्ट आहे. या ठिकाणी टोटल 4 पदे आहेत. B फार्मसी D फार्मसी यात 1 वर्षाचा एक्सपिरियन्स सोबत पाहिजे तुमचं. UPHC NMC एरिया आहे. 17,000 रुपये तुम्हाला प्रति महिना. त्यानंतर या ठिकाणी बघा, एक्सरे टेक्निशियन आहे. टोटल एक पद आहे. या ठिकाणी 12वी लागते प्लस डिप्लोमा पाहिजे तुमचा एक्सरे मध्ये, टेक फ्रॉम मध्ये आणि गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट मधून 1 वर्षाच्या एक्सपिरियन्स सोबत. UCHC सातपूर मध्ये पाहिजे. 17,000 रुपये प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी मानधन राहणार आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी 12 नंबरचं जे आहे या ठिकाणी 15 फायनान्स स्टाफ नर्स फिमेल साठी आहे. हे 67 पदे आहेत, लक्षात घ्या फिमेल साठी.
या ठिकाणी बघा GNM BSc नर्सिंग पाहिजे विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये. UHWC NMC एरिया आहे, 20,000 रुपये प्रति महिना मानधन राहणार आहे. त्यानंतर बघा 13 नंबरला फिफ्थ फायनान्स स्टाफ नर्स मेलसाठी आहे, हे फिमेलसाठी आहे, हे मेलसाठी. टोटल 6 जागा आहेत या ठिकाणी. सेम क्रायटेरिया आहे, सेम एरिया आहे आणि 20,000 रुपये मानधन आहे. त्यानंतर बघा 14 नंबरचा या ठिकाणी आहे, टोटल 71 पदे आहेत. डिवाइड केलेलं आहे तुम्ही बघा. फिफ्थ फायनान्स MPW मेलसाठी आहे. 12वी पास लागतंय. सायन्स पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स या ठिकाणी पाहिजे. सेम एरिया 18,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला प्रति मानधन आहे. खाली बघूया या ठिकाणी अर्ज स्वीकृतीचा दिनांक दिलेला आहे 10/3/2025 ते 24/3/2025 पर्यंत. या ठिकाणी बघा, या ठिकाणी पत्ता दिलेला आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका. तुम्हाला ऑफलाईन मध्ये हा फॉर्म भरायचा आहे, लक्षात घ्या, ऑनलाईन नाहीये. अर्ज स्वीकृतीची वेळ दिलेली आहे 10:30 ते 5 वाजेपर्यंत. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा कोणत्या पदांसाठी अर्ज करायचा आहे. अर्जदार हा एकापेक्षा जास्त पदांना अर्ज करू शकतो, परंतु प्रत्येक पदाकरता अर्जदारास स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. त्याचबरोबर कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागतील. या ठिकाणी बघा तुम्हाला जो अर्ज शुल्क त्याला दिलेला आहे ते आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 750 रुपये आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थी असतील तर 500 रुपये आहे. तुम्हाला धनाकर्ष DD जमा करायचा आहे. नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तुम्हाला DD काढायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी बघा वयोमर्यादा दिलेली आहे 24/3/2025 पर्यंत. या ठिकाणी अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा 38 आणि जे प्रवर्गातील आहेत राखीव ते 43 वर्ष राहणार आहे. या ठिकाणी बघा महत्वाचं आहे निवड प्रक्रिया कशी राहणार आहे तुमच्या. या ठिकाणी दिलेलं आहे सदर कंत्राटी पदभरती असल्याने या ठिकाणी सर्व अधिकार त्यांच्याकडे ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी बघा पद क्रमांक 1 ते 7 या उमेदवारांनी खालील निकषाप्रमाणे गुणांक तयार करण्यात येणार आहे. तुमचं पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे घेतली जातील. त्यांना या ठिकाणी 50% पकडले जाणारे, तुम्हाला 50 गुण दिले जातील. थेट मुलाखत राहणार आहे, त्यासाठी 50 गुण असतील. या दोन्हींचे मिळून जे सिलेक्शन होईल 100 गुणांपैकी तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा पद क्रमांक 8 ते या ठिकाणी 14 दिलेला आहे. पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण असतील लास्ट वर्षाचे, त्याला 50 गुण दिले जातील. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्याला 20 गुण दिले जातील. आणि संबंधित पदाशी निगडीत तुमच्याला अनुभव विचारला असेल तर प्रत्येक वर्षासाठी 6 गुण द्यावे लागतील. याप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त 30 गुण दिले जातील. अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होणार आहे 100 मार्कापैकी. तर मित्रांनो या ठिकाणी बघा खाली तुम्हाला हा ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, याची झेरॉक्स काढायची आणि या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. या ठिकाणी फोटो लावायचा आहे, तुमचं नाव लिहायचं आहे, कोणत्या पदाला तुम्ही अप्लाय करत आहात ते लिहायचं. या ठिकाणी फुल नेम लिहायचं आहे. तुम्हाला तुमचं जी सगळी माहिती आहे, कुठे राहता, डेट ऑफ बर्थ, मॅरिटेल आहात का तुम्ही, या ठिकाणी सर्व माहिती लिहायची आहे. आणि ह्याची झेरॉक्स काढून हा फॉर्म भरून तुम्हाला जे नाशिकची महानगरपालिका आहे त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म सबमिट करा. 250 जागा आहेत. जे इलिजिबल असतील ते यासाठी सबमिट करू शकतात. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.